आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आत येऊ का संपदा? संपदा, मला माहितीये तुला खूप त्रास होतोय। मला पण होतोय अगं त्रास। मला जर जमलं असतं ना तर रॉकीला असं जाऊ नसतं दिलं मी। या सगळ्यात माझा जीव गेला असता ना तरी चाललं असतं, पण संपदा, मला खरंच काही अंदाज नव्हता अगं। हळू हळू हळू। ओके। मला कळतंय संपदा, खूप खूप वाईट झालंय जे काही झालंय ते। पण तुला खरंच असं वाटतं का ग की हे सगळं मी केलंय? नाही नाही वहिनी, मला असं काहीच वाटत नाहीये। मला माहिती आहे त्या दिवशी जर पॉसिबल असतं तू काही करून त्याला वाचवलंस असतं। वहिनी, माझ्यापेक्षा खूप जास्त प्रेम आहे तुझं त्याच्यावर। तू लहानपणापासून किती केलंय त्याच्यासाठी, तू कसं काय असं करशील? हो, हे बघ, हे मला कळतंय सगळं, पण संपदा, आता येताना मला खूप भीती वाटली अगं। आपल्या दोघींमध्ये रॉकीमुळे दुरावा आलेला रॉकीला नाही आवडणार। त्याच्या चांगल्या गोष्टी आठवल्या पाहिजेत ना आपण समोर आल्यावर। तो शेवटचा दिवस नाही आठवला पाहिजे आपल्याला। असं नको व्हायला संपदा। आणि आपण आपली ताकद नाही झालो एकमेकींची तर काय करायचं? पटतंय? सॉरी सॉरी, खरंच सॉरी वहिनी। ते तुला बघितलं की मला सतत ते असं आठवत होतं की तू रॉकीला असं घेऊ दिली। पण सॉरी, माझ्यामुळे तुला असं वाटलं। खरंच सॉरी। हे बघ, तू सॉरी नको बोलू अगं, काहीच गरज नाही, तुझं काहीच चुकलं नाहीये। मला सगळं कळतंय आणि सगळं नीट होईल। तू राहा ना फक्त माझ्यासोबत, प्लीज प्लीज। मी कुठे जाणार आहे अगं? मी नेहमी सोबत आहे तुझ्या। काकू, ते सॉरी सॉरी शिव, मी ना तुला नको ते बोलले, पण तू नेहमी संपदाचाच विचार केलास। अगं, मी तुलाच दोष दिला कारण मला संपदाची ही अवस्था बघवत नव्हती ग। हो, हे बघ, असं सॉरी वगैरे नको बोलू अगं। तू आई आहेस, तुला काळजी असेलच ना। आणि मला नाही वाईट वाटलंय असं नको बोलू। शिवा बाळा, तू खरंच मला माफ करू शकशील ना? मी काकू रागावले नाहीच आहे तुझ्यावर, मी कुणावरच नाही रागावले। आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहायला पाहिजे आता। माझी लेक आहेस ग तू।
काय ग दिव्या, हे सगळं घेऊन कुठे चाललीयस तू? आता ही नवीन नाटकं काय तुझी? आजी तू अगदी बरोबर म्हणालीस. पप्पांचं नाव लावायची सुद्धा लायकी नाहीये माझी. अगं दिव्या काय बोलतेस तू? थांब बाई, मला आज मला बोलू दे. माझ्या आयुष्यात सगळं मिळालं होतं मला. तुझ्यासारखी धाडसी आजी, तुझ्यासारखी गोड आई, शिवासारखी समजूतदार लहान बहीण. तुम्ही इतकं चांगलं स्थळ शोधून आणलं होतं माझ्यासाठी, आणि मी काय केलं? पळून गेले. मी चंदन सोबत गेले. ही एकमेव गोष्ट मी अशी केली जी मी चुकीची नाही केली असं मला वाटतं. कारण चंदन व्यक्ती खूप चांगला आहे, पण त्याच्यासोबत जाण्याचं कारण माझं चुकीचंच होतं. त्याच्या खोट्या आभासी जगाला भोवले. त्यांनी ते नाटक संपवलं आणि मी त्याला सोडून दिलं. त्यांनी माफी मागितली, पश्चाताप केला, माझ्यासोबत परत उभा राहिला. आणि मी काय केलं? मी जे समजून घ्यायला हवं होतं, जे मला कळायला हवं होतं की त्यांनी हे जे सगळं केलं ते माझ्यासाठी केलं, आमच्या प्रेमासाठी केलं. पण नाही, मी काय केलं तर मी परत परत त्याचा विश्वासघात केला. तोवर त्याला त्रास दिला जोवर त्याचा प्रेमावरून विश्वासच उडून गेला नाही. ह्या सगळ्यात मी माझं स्वतःच नुकसान करून घेतलं. मला कळलंच नाही मी काय करते. तो परत उभा राहिला, स्वतःच्या पायावर सगळं केलं त्याने, मी नसून सुद्धा. मला कळलंच नाही की या सगळ्यात त्याला माझी नाही, मला त्याची गरज होती. शिवा घराची इज्जत वाचवण्यासाठी मंडपात उभी राहिली, नाहीतर माझ्यासाठी ती आपलं प्रेम विसरून जायला तयार होती एका पायावर. आणि मी तिलाच दोषी ठरवलं. शिबाईन कुठे मिळेल आई? आई तू नेहमी सावरून घेतलंस मला. तुझे दागिने, घरातले पैसे, काय काय नाही केलंस माझ्यासाठी. आणि शेवटी माझ्या या हवासाने मला एकटं पडलं. शेवटी पैसाही उरला नाही, तरी मी झुकले नाही. कचरा असलेलं अन्न खाल्लं पण माफी मागितली नाही. खरंच खूप नीच आणि निर्लज्ज झाले होते मी आई. खूप राग येतोय मला स्वतःवर. अजी तू काल बोललीस ना मला, अगदी बरोबर बोलली. मी खूप रडले, खूप विचार केला, पण मला जाणवलं देव शिक्षा देतोय आपल्याला. इतकं सुंदर आयुष्याचं वाटोळं केलं ना आपण, म्हणून शिक्षा देतोय. पण ही शिक्षा मी एकटीच भोगणार. तुम्ही सुखी आहात ना माझ्याशिवाय? मला तुमच्या आयुष्यात अडचण व्हायचं नाही. मी कुठेतरी लांब जाईन, चांगल्या मनाने सुरुवात करेन.